त्याचप्रमाणे अश्विननाथ महाराज यांच्या वतीने आपल्या सर्वांचं या सद्गुरु श्री बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय। शंभू जती शुभ्र वृक्षनाथ जी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुवर्य श्री सोमवारनाथ जी महाराज की जय। गुरुवर्य श्री प्रवीणनाथ जी महाराज की जय। नमो आदेश सबका आदेश। आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व नाथ भक्तांना व भाविकांना आवाहन करतो की येत्या 17 तारखेला गुरुगादी इंदिरानगर नाशिक येथून सद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर सावरगाव यासाठी आपल्या नाशिक इंदिरानगर येथून पालखी निघणार आहे 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता। त्या पालखीसाठी मुख्य अतिथी आपले माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब, तसेच आपल्या नगरसेविका प्रमिलाताई कैलास महित असतील, श्री श्यामभाऊ बडोदे असतील, श्री भगवान भाऊ धोंडे असतील, तसेच संत कुमारी रुचिरा संतोष साळवे, तसेच आपले समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर साहेब, पश्चिम विभाग अधिकारी चंदन घुगे साहेब, आपले इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे साहेब, योगेश भाऊ दिवे, श्री जितेश भाऊ शार्दूल, सलीम मामा शेख, गीताताई संजय जाधव, नगरसेविका आपल्या अंकिता महेंद्र शिंदेताई, अजिंक्य भाऊ साने, तसेच उषाताई बेंडकुळे, कविताताई लोखंडे, हे सर्व सुप्रियाताई खोडे व दीपालीताई कुलकर्णी याही उपस्थित राहून आपल्या पालखीची शोभा वाढवणार आहेत। तर आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण या सर्वांनी उपस्थित राहून या पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी। तसेच आता ही जी पालखी आपण गुढीपाडव्यानिमित्त मच्छिंद्रनाथ महाराज सावरगाव यांच्या इथे नेत असतो, या मच्छिंद्रनाथांच्या संदर्भामध्ये नवनाथ भक्तिसार अध्याय 2 मध्ये उल्लेख आहे का महाराजांनी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनेर येथे तपस्या केली, तिथे बेल सजीव केले, बेल सजीव करून त्यांनी मार्कंडेला नेले। इतका मोठा पुरावा आपल्या नवनाथ भक्तिसार या हिंदू धर्म रत्नामध्ये उल्लेख आहे त्याचा, का महाराजांनी अंजनेरीमध्ये बेल सजीव केले, म्हणजे संजीवनी विद्येचा अभ्यास केला। ते बेल घेऊन त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ते मार्कंडेला जात होते। इतकी मोठी तपस्या भूमी आपल्या नाशिक जिल्ह्यात असताना महाराजांच्या साध्या पादुकाही आजपर्यंत कोणी बसवल्या नाही। हा छोटासा प्रकाश आमच्या बुद्धीमध्ये आला आणि आम्ही लवकरात लवकर अंजनेरीमध्ये आता तर जागा घेतली आहे आणि मंदिराचं कार्य सुरू केलेलं आहे। या वर्षभरामध्ये आम्ही मच्छिंद्रनाथ महाराजांचे एक सुंदर असे ध्यानगृह आणि ध्यान साधना केंद्र आम्ही तिथे निर्माण करत आहोत, जेणेकरून नाथ भक्तांना त्याचा फायदा घेता यावा, त्यांना तिथे येऊन साधना करता यावी, हाच आमचा एक उद्देश आहे। आणि शेवटचं एवढंच सांगतो का आपण सर्वांनी सहकुटुंब सपरिवार या आपल्या पालखी सोहळ्यात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। ओम महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील जेवढे नाथभक्त आहेत, गादी चालवणारे जेवढे नाथसेवक आहेत, त्यांनी आपल्या नाथसेवकांतर्फे या पालखीमध्ये उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवावी ही आपणास नम्र विनंती। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।